नमस्कार. माझे नाव उत्कर्ष अँड आज आपल्याला डीप लर्निंग IIC2 प्रेझेंटेशन मध्ये आपण एक खूप पॉवरफुल कन्सेप्ट बघणार आहे. तो म्हणजे मल्टी हेड अटेन्शन. तर चला आपण बघूया की काय आहे हे, ते एवढं इम्पॉर्टंट का आहे आणि ते वर्क कसं होतं. तर सुरुवात करूया. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे व्हाय. तर आपल्याला मल्टी हेड अटेन्शनची गरज का आहे? तर तुम्ही स्टँडर्ड अटेन्शन मेकॅनिझमला एक सिंगल स्पॉटलाइट समजू शकता. ते युजफुल आहे, पण ते एका वेळी फक्त एकच गोष्टीवर फोकस करू शकते. तर मल्टी हेड अटेन्शन हा त्याचा एक मेजर अपग्रेड आहे. इमॅजिन करा की एकच स्पॉटलाइट आहे. म्हणजे एकच स्पॉटलाइट ऐवजी तुमच्याकडे अनेक म्हणजे डिफरंट स्पॉटलाइट्स आहेत, जे एकाच वेळी काम करत आहेत. तर ह्या सिस्टीम डेटाला मल्टिपल हेड्स मध्ये स्प्लिट करते. तर प्रत्येक हेड स्वतंत्रपणे एक युनिक पॅटर्न किंवा रिलेशनशिप शोधायला शिकतो. तर त्याचा खरा फायदा होतो तो म्हणजे पॅरलल प्रोसेसिंग. जेव्हा प्रत्येक हेड आपल्याला अनालिसिस पूर्ण करतो, त्यांची सगळी फाइंडिंग्स एकत्र कंबाईन केली जातात. या सगळ्या डिफरंट पर्स्पेक्टिव्हच्या फ्युजनमुळे मॉडेलला एक खूप रिच आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग मिळते, जी लँग्वेज अंडरस्टँडिंग सारख्या कॉम्प्लेक्स टास्कसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता थोडं स्पेसिफिक बघूया की व्हॉट इज दिस कन्सेप्ट. ही संकल्पना नेमकी काय आहे? तर तुम्ही मल्टी हेड अटेन्शनला मिनी ब्रेन्सची एक टीम समजू शकता, जी एकत्र काम करते. एक लंबा कन्फ्युजिंग सेंटेन्स एकाच वेळी वाचण्याऐवजी ही सिस्टीम हे मल्टिपल हेड्स यूज करते, जे वेगवेगळ्या डिटेल्सवर फोकस करतात. चला एक एक्झाम्पल घेऊया. द कॅट चेस द माऊस बिकॉज इट वॉज हंग्री. या सेंटेन्स मध्ये इट म्हणजे कोण, कॅट की माऊस, हे अँबिग्युअस आहे. तर एक मल्टीहेड सिस्टीम हे इझिली सॉल्व्ह करू शकते. एक मिनी ब्रेन चेस्ट या ऍक्शनवर फोकस करेल. त्याच वेळी दुसरा हेड इट अँड कॅट मधल्या रिलेशनशिपवर फोकस करेल. हे समजवण्यासाठी की कॅट हंग्री होती. तर म्हणजे मेन आयडिया आहे टीमवर्क. सिस्टीम फक्त बेस्ट हेड सिलेक्ट करत नाही, ती सगळ्या हेड्सना पॅरल मध्ये काम करू देते आणि नंतर त्यांचे सगळे इन्साइट्स कंबाईन करते. हे तसं आहे जसं एक्सपर्टची एक टीम एकाच प्रॉब्लेमवर वेगवेगळ्या अँगलने काम करते, ज्यामुळे फायनल आन्सर खूप इंटेलिजंट आणि अॅक्युरेट मिळतं. तर हे ऍक्च्युली कसं वर्क करतं ते बघूया. तर ही प्रोसेस जशी तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता, 4 सिंपल स्टेप्स मध्ये डिवाइड केली आहे. पहिलं तर स्प्लिट फोकस. पहिल्या इनपुट इन्फॉर्मेशनला मल्टिपल हेड्स मध्ये स्प्लिट केलं जातं. दुसरं आहे अनालाइज इन पॅथ. नंतर प्रत्येक हेड स्वतंत्र अटेन्शन कॅल्क्युलेशन रन करतो. ते सगळ्या वेगवेगळ्या रिलेशनशिप्स एकाच वेळी शिकतात. थर्ड आहे कंबाईन इनसाइट्स. सगळ्या हेडचे रिझल्ट्स मिळाल्यावर त्यांना परत एकत्र जोडलं जातं, ज्याला कॉन्कॅटनेट करणे म्हणतात. आणि फोर्थ आहे फायनल रिफाइनमेंट. आणि शेवटी या कंबाईंड कॉम्प्रिहेन्सिव्ह व्ह्यूवर फायनल प्रोसेसिंग केली जाते, आणि ज्यातून आपल्याला एक रिच आणि अॅक्युरेट फायनल आउटपुट मिळतो. तर हा एक सिंपल पण खूप पॉवरफुल फ्लो आहे. स्प्लिट, अनालाइज, कंबाईन आणि रिफाईन. तर आता मल्टी हेड अटेन्शन हे मेकॅनिझम खूप चांगलं आहे. पण जेव्हा आपण हे ऍडव्हान्स डीप लर्निंग मॉडेल रिअल वर्ल्ड मध्ये डिप्लॉय करतो, तेव्हा खूप मोठे चॅलेंजेस येतात. पहिला तर म्हणजे डेटा सिक्युरिटी. या मॉडेल्सना खूप मोठ्या प्रमाणात हाय क्वालिटी लेबल डेटा लागतो, आणि असा डेटा कलेक्ट करणं खूप एक्सपेन्सिव्ह असते. दुसरा आहे लॅक ऑफ जनरलायझेबिलिटी. म्हणजे एक मॉडेल जर एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंटसाठी ट्रेन केलं, तर तो दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये चांगलं काम करेल याची गॅरंटी नसते. तो फेल होतो. तिसरा आहे इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॉस्ट. या मॉडेलसाठी एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर लागतात, जसे की जीपीयूज, सेन्सर्स, आणि खूपशा रुरल एरियामध्ये रिलायबल हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते. आणि फोर्थ आहे ट्रस्ट अँड एक्सपर्टीज. तर बरेच डीप लर्निंग मॉडेल्स हा ब्लॅक बॉक्स सारखे असतात. म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं, पण ते कसं आलं हे समजत नाही. याला एक्सप्लेनेबल एआय ची कमी म्हणतात. यामुळे लोक त्यावर पूर्ण विश्वास ठेवायला ठेवू शकत नाही. नेक्स्ट आहे समरी. तर समरी म्हणजे मल्टी हेड अटेन्शनची ब्रिलियन्स यात आहे की ते सिंगल फोकस व्ह्यूच्या लिमिटेशनना ओव्हरकम करतात. हा मॉडेलला कॉम्प्लेक्स डेटाला एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून अनालाइज करायला हेल्प करतं. या सगळ्या इन्साइट्सला एकत्र करून मल्टी हेड अटेन्शन मॉडर्न एआय आर्किटेक्चर जसे की ट्रान्सफॉर्मर यांच्या फाउंडेशनल पॉवर हाऊस बनला आहे. धन्यवाद.